मित्रांनो, अकलूजमध्ये आलो आहे. या ठिकाणी सहकार वर्षी केसरी मैदान आयोजन केलेलं आहे. त्यानिमित्त आपण एक विशेष मुलाखत घेऊया. मुलाखत घेणार आहोत आपण माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची. चला, आता जर पाहिलं तर बैलगाडी क्षेत्र म्हणजे ग्रामीण अर्थचक्र आहेत, त्याला एक मोठं पाठबळ देणारं क्षेत्र. तर अजून काय सांगाल बैलगाड्या शर्यतीविषयी? एकतर ही खिलार जनावरं वाचली कोर्टाच्या निर्णयानंतर. मोठी बाजारपेठ या माध्यमातून खिलार जनावरांची निर्माण झालेली. खऱ्या अर्थाने अजून सुद्धा विविध क्रीडा क्षेत्र जे म्हणावं असं भारत सरकार किंवा राज्य शासन द्यायला बघा. परदेशात जसं युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा परदेशात पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये जर बघितलं, आपल्या राज्यांच्या बजेट एवढं तिथं घोड्यांची इंडस्ट्रीची बजेट आहे. त्याच्या विविध स्पर्धा होतात. त्याच पद्धतीनं ह्याला एक दर्जा दिला गेला पाहिजे शासनाच्या लेवलला, आणि दर्जा देऊन ह्याच्याकडे एक इंडस्ट्री म्हणून पाहिलं पाहिजे. आपण जर बघितलं की एक बैल सांभाळण्यामागे त्याचा मालक असतो, त्याच्या कुटुंबातले लोक असतात, नोकर असतात, कुठं स्पर्धा असली की येणारे जाणारी वाहनं असतात. एक मोठं अर्थचक्र या माध्यमातून फिरते. आणि खऱ्या अर्थाने जर शासनाने याला व्यवस्थितरित्या पाठिंबा दिला आणि एक मनोरंजनाच्या माध्यमातून एक क्रीडा प्रकार म्हणून जर पाहिलं, ह्याच्या नुसतं जनावरांबरोबर ह्याच्याबरोबर जसं घोड्यांच्या स्पर्धामध्ये जॉकीला महत्त्व दिलं जातं, तसं यातला जो बैलगाडी हाकणारा आहे त्यालाही महत्त्व दिलं तर निश्चितच वेगळा दर्जा प्राप्त होईल आणि शासनाने यात लक्ष घातलं पाहिजे. त्या दृष्टीने जर पाहिलं, जसं कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा असते शासन मान्य, तसं बैलगाड्यातही एखादी स्पर्धा व्हावी शासन मान्य. त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात का भैया? त्यासाठी नक्कीच पाठपुरावा करू. माझी विनंती राहील, राज्यातले जेवढे काय पारंपरिक पद्धतीनं बैलगाडा शर्यत भरवते त्यांनी सगळ्यांनी मिळून एकच संघटना स्थापन करावी, की राज्य पातळीवरती महासंघ स्थापन करावा, बैलगाडी शर्यत महासंघ स्थापन करावा, आणि त्या माध्यमातून जिल्हावर संघ करावेत, तालुकावर संघ करावेत, त्यांना ॲफिलिएशन द्यावेत, आणि या माध्यमातून येणाऱ्या क्रीडा प्रकारात जसं चालतं त्याच पद्धतीनं बैलगाडी शर्यत सुद्धा एक पॅटर्न तयार व्हावा आणि जी राज्य संघटना आहे त्याला शासनाने मान्यता देऊन प्रोत्साहन द्यावं. तुम्ही सोलापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताय, त्यात एक माळशिरस तालुका आहे, जवळचाच तालुका आहे, तिथं खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर होते. एवढं छान मैदानी आयोजन करताय, तर अजून काय काय संधी आहेत बैलगाड्याच्या, तुम्हाला काय वाटतं? माळशिरस तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बैलमालक सुद्धा आहेत, आणि शहरी भाग जो आहे पुणे, मुंबई, ठाणे, पनवेल या भागातले जे बैल मालक आहेत ते संगोपनासाठी सुद्धा आमच्या इथल्या शेतकऱ्यांकडे त्यांची बैल ठेवतात. इथं काळजी घेतली जाते व्यवस्थित आणि बैलांची तयारी करून घेतली जाते. त्यामुळं एक वेगळ्या पद्धतीने इथं रोजगार निर्माण झालेला आहे आणि बाजारपेठ पण मार्केट कमिटीला त्याचा फायदा होतोय. उलाढाल वाढते, जातीवंत जनावरं या ठिकाणी येते आणि संगोपनाची काळजी शेतकरी लेवलला बारकाईने घेतली जाते आणि जातीवंत जनावरं तयार केली जात आहेत. हा फायदा आमच्या तालुक्याचा सगळ्यात जास्त होतो. अजून एक महत्वाचा पैलू याच्याविषयी बोला. आयोजन करताना बघितलं तुम्ही नेटनेटकं आयोजन केलेलं आहे, तर आयोजन करताना काय सांगाल की महत्वाच्या कुठल्या गोष्टी पाळाव्यात? एक तुम्ही एक आयोजक म्हणून काय सांगाल? आयोजक म्हणून पहिली सुरक्षता जनावरांची घेतली गेली पाहिजे. नंतर त्याला हाकणारा जो बैलवान आहे त्याला त्याची काळजी घेतली पाहिजे, आणि आलेल्या प्रेक्षकांनी जे आयोजक असतात त्यांना सहकार्य केलं पाहिजे. आयोजकांनी सुद्धा व्यवस्थित बॅरिकेडिंग वगैरे केल्या
तर बैलांना इजा होणार नाही, तिथं चालकाला इजा होणार नाही आणि स्वतःला इजा प्रेक्षक करून घेणार नाही. त्यामुळं व्यवस्थित जर नियोजन केलं तर निश्चित सगळ्यांना स्पर्धा व्यवस्थितरित्या बघता येते आणि चांगल्या वातावरणात स्पर्धा पार पडते. तुम्ही अनेक बैलगाडी शर्यतीला उपस्थित असता जाणीवपूर्वक, तर ही बैलगाडी क्षेत्र काय शिकवतो तुम्हाला वैयक्तिक? यातून एक एकजुटता, एक आव्हानात्मक ह्याच्यातून स्पर्धा कशी जिंकायची या सर्व गोष्टी यातून शिकायला मिळतात. आणि नाहीतर म्हणलं तर हा ग्रामीण खेळ आहे, या ग्रामीण जनतेशी नाळ जोडलेला खेळ आहे. त्यामुळे सगळ्यांशी गप्पा गोष्टी होतात, यातून प्रत्येकाच्या अडीअडचणी या माध्यमातून समजून येतात. तर नक्कीच आम्हाला सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात उपयोग होतो. आता तुमच्या कुटुंबाचा इतिहास पाहिला तर बैलगाडी मालक, गोसंगोपन करणार कुटुंब, तर तुम्ही एखादा घेणार का बैलाची खरेदी वगैरे करणार का? तेवढा वेळ मिळत नाही मला हे बघायला. आमच्या घरामध्ये आदरणीय बाळदादा व मदनदादा हे दोघांना आवड आहे बैलांची आणि ते सांभाळतात. मला घोड्यांची आवड आहे, माझ्याकडे घोडे आहेत. आता तर नाही, भविष्यात निवांत वेळ मिळाला तर तेव्हा निश्चित विचार करेन मी. चालेल, धन्यवाद भाई.